नमस्कार मंडळी. नमस्कार. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये. समुपा किती नाद्दर हसू राहिली. समू काय आहे? तर मंडळी, खूप दिवसानं आपला ब्लॉग येतोय. याच्या अगोदर आपण 22 तारखेला टाकला होता आहे ना. हा. तर सोनूच्या मम्मीना त्या दिवशी आमची अॅनिव्हर्सरी होती. तर मी सोनूच्या पप्पाला चांदीची साखळी केली होती बघा. आणि तिचं मंगळसूत्र कसं आहे त्याच्यापेक्षा बी फिट झाली ती मला. हा म्हणजे बा पूर्ण अशी फाशी लागल्यासारखी झाली होती. समूच्या मापाची होती ती. समुपा किती नाद्दर बोलती पण समू काही इकडे कळत आण ना. नाही. आणि तिचा हा बॉक्स आहे बघा. त्या बॉक्स घेतल्यावर तिला किती राग येतो बघा. समू, ए समू, हा बॉक्स दे ना, माझा आहे ना. दे ना, माझा आहे ना. माझा आहे तो. माझा आहे. माझा आहे ना. रडत नाही, काही नाही, लय मस्त खेळती. भांडती ती, रडत नाही. काय तिच्याकडे काय बघा, दाखव सोनू. आतून दाखव काय गिफ्ट आहे तुझ्याकडं. दाखव पिल्लू. दादा म्हण दादा. तर सोनूच्या मम्मीना लय लहानशी साखळी केली ती बा मला. लहानशा पैशाची होती ना ती. तिनं मयच पैसे चोरले 3-4 हजार रुपये आणि साखळी केली ती. तर ती साखळी मला लय लहान झाली. बाबा मी चोरून 3-4 हजार रुपये चोरू शकते ना ताई. मग जेवढे चोरले तेवढ्याची केली आम्ही. ती 3,500 बसली होती बा. हा. तर मग ती येईना कमेंट यायला लागलं व्हिडिओला की साखळी लहान झाली म्हणून. तर मग मोठी करून आणली 7,500ची. दाखव. हा, ते पैसे सोनूच पप्पानीच टाकले ताई सगळे. हा, गिफ्ट तिनं मला घेऊन दिलं माझ्या पैशानं. मी कुठून आणणार आहे सोनूच पप्पा? दाखव. तो आता मस्त आणली बरं का, मला तरी आवडली. काहीतरी 45 का काहीतरी ग्रॅमची आता आहे ना. भार नाही ग्रॅम मध्ये ना गे. हा, ग्रॅम मध्ये. तर आता पहा, पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो. बघा, ही अशी साखळी आणली करून आता. आणि ही रोज घालणार आहे बघा सोनूच पप्पा. तर बघा, ही अशी साखळी आहे. आणि याच्यात जो खडा दिसतोय तुम्हाला, हा मला गिफ्ट आलेला आहे. आम्ही एका ठिकाणी जाहिरात करायला गेलो होतो ताई. कुठं हो? पायराईट म्हणून काहीतरी आहे, ते पैशाला आकर्षित करतो ते. त्याच्यामुळे मी सोनूच पप्पाच्या गळ्यात घालणार आहे. म्हणजे आपल्या घरात किंवा अंगावर जर असला तर पैसे आकर्षित होते, अशी धारणा आहे. तर त्यांनी आम्हाला दिला प्रेमापोटी. तर मग तो हा खूप दिवसाचा घरामध्ये होता ताई. पण मग त्याला कशात घालावा हाच प्रश्न होता. त्याच्यामध्ये म्हणलं साखळी पाहिजे पण काही साखळी घेणं झाली नाही. मग मी कशी तरी 3,500 रुपयाची चोरून सोनूच पप्पाला साखळी केली. ती पण आली नाही. मग सोनूच पप्पा त्यांचेच पैसे टाकून चांगली करून आली. तर ही 7,500ला बसली. पण भारी आहे, त्यांना घालून बघितली मी तर मस्त दिसत होती. तर हे गिफ्ट सोनूच्या मम्मीनं मला दिलं ॲनिव्हर्सरीला. माझ्याकडून. हा, आणि मी पण तिला दिलं ना. आता मला बी लाज वाटन, तिनं मला गिफ्ट द्यायचं आणि मी तिला द्यायचं नाही. याला काही अर्थ आहे का? तर सोनूच पप्पानी मला अंगठी केली. अंगठी चांदीची. चांदीची सांगायची नव्हती ना. नाही वाटलं असतं चांदीचीच केली म्हणून. दाखव ना मग ती बी. हा, दाखवते बघा कशी आहे. केवढीची असेल? 2,000ची का 1,000 रुपयाची? 350 रुपयाची फक्त. हा. थांबा ताई, मी याच्यावर बघून सांगते. एवढी कशी स्वस्त असेल? माय, चांदी बी लय महाग होईल ना. 2.5 ग्रॅमची ती. हा, मग केवढं? 255 रुपये ग्रॅम आहे. 750 ते 800 रुपयाची अंगठी ती. म्हणती 300 रुपयाची. मला वाटलं 300. पण छान आहे ताई. आमचे लग्न झाल्यानंतर जवळजवळ 10-12 वर्ष नुसते भांडणातच गेले. आता या 2-3 वर्षापासून आम्ही एकमेकाला भांडत नाही. मी सोनूच्या पप्पाला भांडत नाही. थोडंसं मॅच्युअर, समजूतदार माणसासारखं आम्ही वागतो. कसं आहे, 2 लेकराचे मायबाप आहे. तर आता भांडत नाही आणि एकमेकाला जीव बी लावतो. एवढ्या वर्षाचं काही आम्ही ॲनिव्हर्सरीचं कधी काही कोणाला गिफ्ट घेतलं नाही. असं नाही आहे बरं का की पैसे आले तेव्हा आता गिफ्ट घ्यायला लागलो. नाही. तर तेव्हा 100-200चं बी गिफ्ट आम्ही कधीच एकमेकाला दिलं नाही. तर आता एकमेकात जीव गुतायला लागलो म्हणजे आम्ही म्हातारे झालो. आहे का नाही?
तर असं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? ताई, तुम्हाला माझी अंगठी आवडली का सोनूज पप्पाची साखळी? नक्की कमेंट करून सांगा. आता मी तुमच्या समोर सोनूज पप्पाला घालून देते गळ्यामध्ये. काढू नका सोनूज पप्पा. चल सोनू थांब, पप्पाच्या गळ्यात घालू. सगळ्या ताईच्या काय कमेंट होत्या माहिती सोनूज पप्पा म्हणते, सोनूज पप्पानी 16 वर्षाच्या आधी सोनूच्या मम्मीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि 16 वर्षाच्या नंतर सोनूच्या मम्मीनी सोनूज पप्पाच्या गळ्यात साखळी घातली. अशा कमेंट होते. मला इतका हसू येत होतं. साखळी नव्हती ती, मंगळसूत्रावणी दिसत होती आहे ना. मला लय हसू येत होतं. नंतर व्हिडिओ जाऊन पाहिला. समू तुला नाही बेटा समू. सोनूज पप्पा ती लागती ती. तुला पाहिजे का? काढ तिच्या गळ्यात घाल तिच्या गळ्यात घाल ग. घाल. माझ्या लेकराच्या खुशीपेक्षा मला काही नाही. काढ ग. थांबा मी काढ. लेकरू धरू ओढ राहिलं. थांब समडे. थांब समू थांब. थांब मला काढलं. थांब काढतोय. आपली समू आता छान दिसायला लागली बरं. टवटवी झाली. हा बोलती बी लय भारी. राहू तिच्या गळ्यात आजच्या दिवस राहू दे. कशी दिसते समू? घेतली बाई समून साखळी घालून. तर असं आहे मंडळी. आणि माझी अंगठी. हा तुझी अंगठी आता मी घालून देतोय बोटात. कोणत्या बोटात राहते? थांबा घे घालून. थांबा. हे बघा मस्त डिल्ली पण आहे, जास्त पीठ पण नाही, छान वाटते पण. हा डाव्याच हातात राहते ना. तर माझ्या सगळ्या बहिणींना विनंती आहे. शांत बैस. तर माझ्या सगळ्या बहिणींना विनंती आहे की वाढदिवस असन, लग्नाचा वाढदिवस, ह्या ज्या गोष्टी आहे तर एकमेकाबद्दल प्रेम व्यक्त करायचे आहे. तर तुम्ही पण तुमच्या पतिदेवाला चोरून का होईना पण गिफ्ट द्यायचा. हा आपण कुठून आणू शकत नाही ताई. आपण तिथून त्यांचेच घेणार. आपण कुठून आणून गिफ्ट देणार आहे? ते कमवता ते देणार आपल्याला गिफ्ट. मग आम्ही कमवून तुम्हाला गिफ्ट दिलं. आपण कुठून कमवणार आहे, कुठून देणार आहे? त्याच्यामुळे त्यांचेच. आता मी काय केलं, माझ्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे बघा. मी एवढा गल्ला केला. एवढा लोखंडाचा गल्ला आणला मी 70 रुपयाचा. त्याच्यामध्ये मी फक्त 1 रुपया टाकते. 1 रुपये ते 10 रुपयाचे जे ठोकळे असतात ते टाकते. आता आम्ही पुढच्या अॅनिव्हर्सरीला मी ते फोडणार आहे आणि त्याचं सोनूज पप्पाला गिफ्ट घेणार आहे. म्हणजे सोनूज पप्पा म्हणणार नाही माझे चोरले म्हणून. मी आता ते 1 रुपया मला जिथं सापडन किंवा माझ्याकडे असले मी त्याच्यात टाकत जाते. तर चला धन्यवाद. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि सोनूज पप्पाची साखळी आवडली का ती कमेंट करून सांगा. धन्यवाद. बाय. समू बाय कर. बाय बाय. तर आपली समूह आता इतकी छान बाय करते माहिती का. ते बघ तिकडे बघ तिकडे. बाय बाय. बाय कर.